छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे, या व्यासपीठावर युवा महाराष्ट्र अभिमान मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब, त्याचबरोबर माझे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महबूबभाई शेख, त्याचबरोबर युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कुणालजी राऊत, उपस्थित व्यासपीठावर सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मुळामध्ये मला आपल्या सर्वांना थोडंसं आपल्याला मागे घेऊन जायचं आहे. कारण आपण YB सेंटरमध्ये 3 पक्षाच्या या प्रमुख बैठकीसाठी म्हणून युवा संघटनेच्या 3 पक्षाच्या या बैठकीसाठी म्हणून आम्ही सर्वजण जमलोय. मुळामध्ये आपण एकत्रित कधी अशा प्रकारचा कार्यक्रम केलाच नव्हता. कारण 2019 साली या राज्यामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांना मॅन्डेट मिळालं आणि त्यावेळेस ती निवडणूक युतीमध्ये लढली गेली होती आणि काही दावे त्यावेळेस जे केले गेले होते, जे वादे केले गेले होते, ते पाळले गेले नाहीत आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचा जन्म झाला. मुळामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आम्हा सर्वांना कोरोनासारख्या अतिभयंकर अशा महामारीने आपल्या सर्वांना ग्रासलं आणि म्हणून आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची कधी संधीच या निमित्ताने भेटली नाही. आणि त्यानंतर आपलं सरकार देखील त्या लोकांनी पाडण्याचा घाट घातला आणि त्याच्यात ते कुठेतरी यशस्वी देखील झाले. परंतु आज आम्ही सर्वजण जमलोय यासाठी मी तुम्हाला तिघांना सुरुवातीलाच, वरुणजी तुम्ही असाल, महबूबभाई तुम्ही असाल, कुणालजी तुम्ही असाल आणि तुमची सर्व आपली ही टीम असेल, यांना मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. की सुरुवातीलाच सांगतो की वरच्या लेवलला जे बेसिकच्या कमिट्या असतात त्याच्यामध्ये एकमत झालं, परंतु युवक म्हणजे युवा संघटना आणि त्याचबरोबर युवती संघटना यांचं एकत्रीकरण तुमच्या तिघांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज पार पडतंय. आपले हे युवा संघटन एवढं करून इथंच थांबायचं आहे का? तर अजिबात आपल्याला या ठिकाणी थांबायचं नाही. फक्त इलेक्शन तोंडावरती आलं आणि म्हणूनच आपण एकत्र जमलो अशातलं काही भाग असण्याचं काही कारण नाही. कारण त्याच्या पुढचं जाऊन तुम्ही जे सर्वांनी तिघांनी मिळून प्लॅनिंग त्या ठिकाणी केलंय की लोकसभेवाईज मेळावे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी घ्यायला सांगितलंय, त्याची देखील जोरदार तयारी आणि त्याच्या निमित्ताने देखील पुन्हा एकदा आपण जे प्रदेशचे पदाधिकारी असू ते आपण एकत्र आलो. त्याच पद्धतीने खालती तळागाळातले जे पदाधिकारी आहेत, मग तालुका प्रमुख असतील नाही तर तालुका अध्यक्ष असतील, वेगवेगळ्या पक्षाचे, हे सर्वजण त्या ठिकाणी एकत्रितपणे हातात हात घालून जी वज्रमूठ आम्ही सर्वांनी या ठिकाणी दाखवली त्याच पद्धतीने वज्रमूठ करून ते खालच्या रसातळाला पण ते लोक काम करणार आहेत. हे सगळं करण्याचं कारण काय? हे सगळं करण्याचं कारण एवढंच आहे की जो अत्याचार या महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे, संविधानाच्या विरोधातली ही लढाई आहे. 2022ला शिवसेना पक्ष फोडला, 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि हे सगळं करत असताना अक्षरशः संविधानामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या बाजूला करून त्याच्यामध्ये थोडंसं संविधानावरतीच घालून त्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लढायचं आहे. सुरुवातीपासूनच आम्ही सांगत आलोय की ही लढाई एकट्या शिवसेनेची नाही, ही लढाई एकट्या राष्ट्रवादीची नाही, तर ही लढाई आहे ती संविधानाची लढाई आहे. ही लढाई आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची ही लढाई आहे. ही एकटा कोणा पक्षाची कोणा व्यक्तीची ही लढाई नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना लढायचं आहे. आता हे सर्व करत असताना, ही लढाई लढत असताना मला आपल्या सर्वांच्या समोर एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की थोडंसं आपले मतभेद असतील, वैचारिक असतील, वैयक्तिक असतील, राग रुसवे असतील, हे थोडा वेळ आपण सर्वांनी हे बाजूला ठेवूया. हे थोडा वेळ आपण या सर्वांनी आपले हे राग रुसवे बाजूला ठेवूया आणि एकच विचार या निमित्ताने करूया की पुन्हा जर का आत्ताचेच राज्यकर्ते सत्तेत आले तर आपली परिस्थिती काय करतील हा विचार कुठेतरी आम्ही केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून ही आत्ताची आणि ह्या वेळेसची लढाई ही फार महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्वांना वाटत असेल की ह्याच्यातनं आपल्याला काय निष्पन्न होणार आहे, तर मला एवढंच सांगायचं आहे
की निष्पन्न काय होईल हा जर का तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी विचार केला असता तर एवढ्या अडचणीच्या काळात ही सर्व मंडळी या ठिकाणी महबूबा आली नसती. हे सर्वजण या ठिकाणी आले, हे त्याचं प्रमाण आहे. हे त्याचं प्रमाण आहे की तुम्हाला आम्हाला काय पाहिजे अशातला काय भाग नाहीये. परंतु इतिहास साक्ष आहे की जेव्हा अत्याचार वाढतो त्यावेळेस नवीन नेतृत्व ही उदयास येतात. ती नवीन नेतृत्व तुमच्या आमच्यातलंच एखादा कोणतरी असू शकतो, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे आज आपण या मुंबईमध्ये बसलोय, ही मुंबई ही महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं. त्या 106 हुतात्म्यांनी जर का विचार केला असता की माझं जर का बलिदान मी देतोय, माझा जीव देतोय, माझ्या कुटुंबाचं काय, माझे मागे काय होईल, आमचं काय होईल, हा जर का विचार केला असता किंवा ह्याच्यातनं मला काय मिळणार आहे हा विचार त्यांनी केला असता तर ही महाराष्ट्राला मुंबई मिळाली नसती. ही मुंबई कदापि महाराष्ट्राला मिळाली नसती. परंतु त्यांनी जसा विचार केला की ही मुंबई माझ्या महाराष्ट्राला मिळाली पाहिजे आणि आपल्या प्राणांची आहुती हसत हसत दिली. त्याचप्रमाणे ही काय वेळ आता ती लढाई लढायची नाहीये, ही काय वेळ प्राणांची आहुती देण्याची नाहीये. परंतु आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की मला काय भेटेल हे महत्वाचं नाही, तर माझा महाराष्ट्र टिकला पाहिजे, माझा देश टिकला पाहिजे, ह्याच्यासाठीची ही लढाई आपल्याला लढावी लागेल आणि ती तुम्ही सर्वांनी लढावी अशा प्रकारची मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. नवीन नेतृत्व अनेक त्याच्यामधले इथंच कितीतरी बसलेले कदाचित असू शकतात जी नवीन नेतृत्व या सैविचारामुळे, या अत्याचारामुळे कदाचित उदयास येतील. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. ही लढाई लढत असताना तुम्ही आम्ही सर्वांनीच एकत्रितपणे हातात हात घालून ही लढाई लढूया आणि या सर्वांना हद्दपार करूया, अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना आवाहन करू. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.